छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, गौ माता की जय, माते की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य दिव्य उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये शिवजयंती संपन्न होत असती, तिचा काल पहिला दिवस संपन्न झाला आणि आज दुसरा दिवस। या दुसऱ्या दिवसाचं औचित्य साधून नारायणगाव या ठिकाणी शिवकालीन ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन व शिवकालीन नाणी असतील किंवा विविध दुर्मिळ वस्तू असतील यांचं प्रदर्शन या शिवजयंतीच्या निमित्तानं राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भाऊ पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं लातूर निलंगा या ठिकाणचे सन्माननीय सौदागर बेवनाळे सर व आपल्या नारायणगाव परिसरातील सन्माननीय जयवंत कठाळे सर यांच्या संग्रहातून हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। प्रथमतः या दोनही संग्रहकारांचं मी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण प्रदर्शन भरवत असताना या प्रदर्शनामध्ये अतिशय दुर्मिळ अशा वस्तू आहेत। सातवाहन काळातील वस्तू असतील किंवा नाणी असतील, 2200 ते 2300 वर्षापूर्वीची मौर्य काळातील नाणी आणि शिवकालीन नाणी होन अशा प्रकारचे अनेक दुर्मिळ वस्तू जरी छोट्या असल्या परंतु त्या अतिशय दुर्मिळ आहेत, म्हणजे कधी न पाहणार, म्हणजे त्याची लाखो करोडोमध्ये किंमत आहे। सरांनी या ठिकाणी सांगितले, ते आपल्याला त्याबद्दल माहिती देतीलच। प्रथमतः ज्यांच्या माध्यमातून हे प्रदर्शन भरवले त्यांचा प्रथमतः सत्कार या ठिकाणी होतोय। सन्माननीय सौदागर बेवनाळे सरांचा सत्कार या ठिकाणी सन्माननीय अभित भाऊ नारोकर आणि संतोष भाऊ कोल्हे आपल्या प्रतिष्ठानचे सभासद आहेत, त्यांना मी विनंती करतो की सरांचा सत्कार या ठिकाणी करायचा। सातवाहन कालीन वैभव संपूर्ण भारतामध्ये एवढा मोठा संग्रह आपल्यालाही माहीत नाही, तो आपल्या जुन्नरचे बापूसाहेब तामाणे त्यांच्या वडिलांचा संग्रह त्यांनी पुढे सांभाळला, त्यांचा सत्कार सरपंचांच्या हस्ते व्हावा अशी मी सरपंच लातूर भागातून जे काही संग्रहकार आलेले सौदागर बेवनाळे सर यांचा आणि आमचा काठाडे सरांचा गेले 15 वर्षापासून संबंध आहे आणि त्यांच्या संग्रहामध्ये जे नाणं आहे नागनेकर राणीचं ते एकमेव नाणं जुन्नरमधून गेलेलं पुन्हा ते नाणं आपल्या नारायणगावमध्ये आलेले ही एक अभिमानाची गोष्ट आहे। तर अशी नाणी यज्ञप्रसंगी थोडीच पाळण्यात आलेली, साधारणपणे पाहिलं गेलं तर 1000 नाणी पाळली होती, त्यापैकी एक नाणं आज आपल्या या नारायणगाव या भूमीमध्ये पाहायला मिळतं। त्यांच्या संग्रहामध्ये 2600 वर्षापासूनची जुनी नाणी, सातवाहन सातकर्णी राजाची नाणी, त्रिमुखाची नाणी, गौतमपुत्र सातकर्णी, तसे ब्रिटिश काळातली नाणी, मध्ययुगीन कालखंडातली नाणी, अशी हजारो नाणी त्यांच्या संग्रहामध्ये शाळेतल्या मुलांना इतिहासाची साधने म्हणून हा त्यांना संग्रह उपयोगी पडेल असा हा संग्रहकार नावाजलेला आज आपल्या
नारंगाव भूमीमध्ये आलेले आहेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो.